मातरम गीत न गाणाऱ्या शाळांवर कारवाई होणार, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांचा इशारा। कोणत्या शाळांना परिपत्रक भेटले नाही याची माहिती देखील घेणार। वंदे मातरम गीत निर्मितीला 150 वर्ष पूर्ण। नागपूरच्या उमे सलमा गर्ल्स विद्यालयात आदेशाचं पालन, शासनाच्या निर्देशानुसार वंदे मातरम गीताचं गायन। धाराशिव जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्पांसंदर्भात बैठक। प्रकल्पांसंदर्भात आज महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक। 7 तालुक्यातील 26 रेती घाटांचा लिलाव, लिलावासाठी खनिकर्म विभागाची प्रक्रिया, लिलावाच्या निविदेसाठी आजची मुदत। जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कापूस पिकाला फटका, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतित। सिंधुदुर्गात भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भात पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। आता बुकिंग नंतरच कापूस विकता येणार, बुकिंग नंतर स्लॉट मगच कापूस विक्री, बुकिंगमध्ये गर्दी असल्यास 2 तारखेला विक्रीची व्यवस्था। नाशिकच्या निफाड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या, विषारी औषध घेत संपवलं जीवन। पावसामुळे यंदा द्राक्ष बागेला फटका, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।